पंतप्रधान मोदी हे शिवसेनेप्रमाणेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे पक्ष फोडतील असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। एनडीए सरकारमध्ये चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसमनं लोकसभा अध्यक्षपदावर दावा केल्याचंही राऊतांनी सांगितलंय। लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तर चंद्राबाबूंच्या पक्षाला पाठिंबा देण्याचंही राऊतांनी सांगितलं। देशातलं एनडीएचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं असं भाकीत पुन्हा एकदा राऊतांनी वर्तवलं। लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे। चंद्राबाबू नायडूंचं बी नाव ऐकतो आहे। ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट। चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ आम्ही। लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे, पारदर्शक पद्धतीनं। आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं। आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे मला सांगा। टेकूवर बसलीत, टेकू कधीही कोसळू शकतो। राहुल गांधी यांनी सांगितलं आहे आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।